बुलेटिनमध्ये बातमी अर्थातच महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसंदर्भातली, कारण महाराष्ट्रासाठीची सर्वात मोठी घडामोड हीच आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल हे आज वाजणार आहे। दुपारी 3:30 वाजता दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडेल। याच पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील। तसंच निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर आजपासूनच आचारसंहिता जाहीर होणार असल्याचं बोललं जातंय। महाराष्ट्रात 2 टप्प्यात मतदान होण्याचा अंदाजही वर्तवला जातो आणि त्यामुळे पुढारी न्यूजवर आपण महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचं महासंग्राम हे पाहणार आहोत, अनुभवणार आहोत। आतापासून दिवसभर महाराष्ट्राच्या निवडणुकीसंदर्भातील प्रत्येक बातमी, प्रत्येक मतदारसंघांचं विश्लेषण हे आम्ही करणार आहोत। महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा ही आज दुपारी 3:30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची जी पत्रकार परिषद होणार आहे त्या पत्रकार परिषदेतून केली जाण्याची शक्यता आहे, केली जाणार आहे। तर आचारसंहिता सुद्धा आजच लागू शकते अशी ही चर्चा ही सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। अंबादासजी, आधी तर तुमचं स्वागत पुढारी न्यूज मध्ये। आणि आज निवडणुकीची घोषणा होऊ शकते। निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडी या निवडणुकांसाठी सज्ज आहे का? बिलकुल आम्ही सज्ज आहोत। या महाराष्ट्रातील गद्दारांना, या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं अतिशय रसातळाला नेणाऱ्या या लोकांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी महाविकास आघाडी आणि आमची शिवसेना ही पूर्णपणे तयार आहे। आम्ही निवडणुकीची वाट बघतोय। बरं, कोणते मुद्दे असतील जे सातत्यानं प्रामुख्यानं तुमच्याकडून म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून असेल किंवा महाविकास आघाडीकडून प्रामुख्यानं मतदारांसमोर मांडले जातील? कारण आज निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रचाराचा धुरळा हा महाराष्ट्रभर पाहायला मिळणार आहे। खरं तर सगळ्यात आधी महाराष्ट्रीयांनी आर्थिक रसातळाला नेलेला आहे। या महाराष्ट्राच्या डोक्यावर 7,88,000 कोटी रुपयाचं आज कर्ज आहे। आज या महाराष्ट्रातील सगळे खाते भ्रष्टाचारानं बरबटलेले, टक्केवारीचं सरकार खोक्यांचं सरकार आहे। शेतकरी देशोधडीला लावण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे। माता भगिनींचं संरक्षण हे सरकार करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे। बेरोजगारीने एक उच्चांक या महाराष्ट्रात गाठलेला आहे। खोट्या घोषणा करायच्या, या महाराष्ट्राला कोणतंही धोरण राहिलेलं नाही। नुसत्या घोषणा हे सरकार दररोज करतंय, खिरापत वाटण्याचा प्रकार करतंय। राज्याच्या तिजोरीत काही आहे नाही आहे, येणार कुठून याचा कोणताही विचार न करता ज्या पद्धतीने सरकार या महाराष्ट्राला देशोधडीला लावण्याचं काम करतंय, मला वाटतं याची फळं या सरकारला पूर्णपणे देण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत। त्यामुळे मला असं वाटतं हेच मुद्दे या निवडणुकीत 100% असतील। बरं, निवडणूक म्हटलं की आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असतो, तो म्हणजे जागा वाटपाचा। जागा वाटपाची चर्चा महाविकास आघाडीमध्ये कुठपर्यंत पोहोचली आहे? कधीपर्यंत जागा वाटप हे जाहीर होण्याची शक्यता आहे? आमच्या माहितीनुसार उद्या पत्रकार परिषद होऊन ही जागा वाटपाची जी सगळी माहिती आहे ती पत्रकारांपर्यंत आणि अर्थात महाराष्ट्रापर्यंत पोहोचवली जाऊ शकते। हे पण टेंटेटिव्ह जागा वाटप हे होत आलेलं आहे। किरकोळ काही छोटे मोठे विषय बाकी आहे, छोटेसे विषय बाकी आहे। त्यामुळे जागा वाटप हा आमच्या दृष्टीनं महत्त्वाचा विषय नाही। जागा वाटप आमचं झाल्यासारखंच आहे, कारण जी जागा ज्याला भेटेल त्यांनी ताकदीनं निवडून आणायचं असा आमचा संकल्प आहे। मग ती जागा कोण लढेल? काँग्रेस लढेल, राष्ट्रवादी काँग्रेस लढेल का आम्ही लढू? जो लढेल तो। 288 जागा तर आम्हाला सगळ्यांना मिळून लढायच्याच आहे। त्यामुळे आम्ही या सगळ्या 288 जागा लढून मला असं वाटतं जिंकण्यासाठी सिद्ध होत आहोत। बरं, अंबादासजी, महायुतीकडून खरं तर लाडकी बहीण योजना असेल किंवा मग आता मुंबईमध्ये कालच झालेला निर्णय असेल, मुंबईमध्ये येणाऱ्या 5ही एंट्री पॉईंट्सवरचा टोल माफीचा निर्णय असेल, यासारख्या निर्णयांमुळे मतदार त्यांच्याकडे आकर्षित होतील असं वाटतंय का? आणि जर होतील तर मग महाविकास आघाडी म्हणून तुम्ही हे सगळे मुद्दे कशा प्रकारे टॅकल करणार आहात? मराठा आरक्षणाचा मुद्दा जसा लोकसभेत चालला तसाच तो विधानसभेत सुद्धा चालेल आणि तो तुमच्या पथ्यावर पडेल असं वाटतंय का? हे पहा, कोणता विषय पथ्यावर पडेल, कोणता विषय अपथ्यावर पडेल हा मुद्दा नाही। आता जे निर्णय होत आहेत ते निवडणूक डोळ्यासमोर घेऊन होत आहेत।
इकडे लाडकी बहीण होत असताना या महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या मुलीवर अन्याय अत्याचार होतो. बदलापूरला झाला, परभणीला झाला, अशा अनेक गावात होतोय. या महाराष्ट्रातून हजारो महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना मागच्या 2 वर्षात मोठ्या प्रमाणावर, देशाचा जर विचार केला तर दुसऱ्या क्रमांकावर आपलं राज्य आलेलं आहे. आज आर्थिकदृष्ट्या आपले उद्योग गुजरातला गेलेले मोठ्या प्रमाणावर. आणि जर ही सगळी स्थिती बघितली तर मला असं वाटतं हे राज्य, ही जी यंत्रणा आहे हिलाच पूर्णपणे डॅमेज करण्याचं काम हे आताचं सरकार करतं. राज्य ही संकल्पनाच बुडवण्याचं पाप स्वतःच्या स्वार्थासाठी हे सरकार करत आहे. आज लाडकी बहीण देत असताना काय उपकार करतं का सरकार? कोणाच्या खिशातून देतं? सरकारी खिशातून आहे का? जनतेच्या करातून निर्माण झालेला पैसाच हा दिला जातो. जर इकडे 1500 रुपये दिले जातात, इकडे गॅस सिलेंडर केवढ्याला आहे? आज महागाई कुठे आहे भिडलेली? याचाही विचार सगळ्या गोष्टी होईल. सुरक्षितता नाही माता भगिनींना, महागाई गगनाला भिडलेली आहे. आणि त्याच्यामुळे अशा योजनेने काय होत नाही, राहायला टोल पूर्ण लूटमार करून मोकळे झालेले लोक हे आता टोल माफी करतात. आताच्या घडीला सीलिंग कोण चालवतं? जरा या सरकारला प्रश्न विचारा. टेंडर संपलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट संपलेलं, कोण चालवतं बघा. कोणाचे नातेवाईक आहे, कोणाच्या जवळचे नातेवाईक जर चालवतं हे विचारा. आणि मला असं वाटतं आतापर्यंत या सगळ्या टोलच्या माध्यमातून जनतेचा हजारो काय कोट्यवधी रुपयाचा पैसा यांनी लुटलेला आहे. आणि त्यामुळे आता काही याच्यातून टोल माफी केली म्हणजे फार उपकार नाही केलेले यांनी. मी तर म्हणेल टोलची जेवढे यांनी रक्कम खर्च केली, ज्या काही गुत्तेदार कॉन्ट्रॅक्ट असेल त्याच्यावरती जमा केलेली रक्कम पुन्हा वापस दिली पाहिजे यांनी. चला नाही लोकांना द्यायची, राज्याच्या तिजोरीत तर द्या. बरं, आणखी एक मुद्दा जो महत्त्वाचा संभाजीनगरच्या अनुषंगाने इथं उपस्थित करावा लागेल तो असा की लोकसभेमध्ये, म्हणजे तुम्ही स्वतः विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहात, संभाजीनगर मराठवाड्याचा बराचसा भाग हा ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो पूर्वीपासून, मात्र तरीही लोकसभेमध्ये संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्थात चंद्रकांत खैरेंचा पराभव नेमका कशामुळे झाला असं वाटतं? आणि विधानसभेमध्ये मग ती जी गोष्ट असेल किंवा ते जे मुद्दे असतील ज्यामुळे पराभव झाला किंवा ज्यामुळे मतं कमी मिळाली, ते मुद्दे तुम्ही आता कशा प्रकारे त्या मुद्द्यांवर काम करणार आहात? वाटतं संभाजीनगर मागच्या वेळेसही पराभव झाला होता आणि यावेळेसही पराभव झाला. त्यात नवीन काही नाही. मागच्या वेळेसही पराभव झाला होता या संभाजीनगर लोकसभेत आणि यावेळेसही पराभव झाला. परंतु हो पराभव व्हायला नव्हता पाहिजे. याची स्थानिक पातळीवर काही कारणं आहेत. वाटतं ते पक्ष नेतृत्वाला काही सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्याच्यावर आता पुन्हा चर्चा, आता नवीन जुना कोळसा उगायला काही अर्थ नाही असं मला वाटतं. बरं, पण विधानसभेत ती कारणं पुन्हा एकदा समोर येणार नाहीत त्याची तुम्ही काळजी घ्याल असं ठामपणे म्हणायचं? 100% विधानसभा आणि लोकसभेची गणितं स्वतंत्र आहेत. विधानसभेमध्ये निश्चित शिवसेना नेत्रदीपक कामगिरी संभाजीनगरातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात नुसती शिवसेनाच नाही तर पूर्ण महाविकास आघाडी करेल, एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. बरं, एक प्रश्न असा आहे जो फार हायपोथेटिकल होईल किंवा टू अर्ली टू आस्क असा होईल, मात्र जर सत्तेमध्ये ठाकरेंची शिवसेना किंवा महाविकास आघाडी जर बसली, कारण जर निवडणुकीचा कार्यक्रम हा जाहीर व्हायचा आहे, तर पहिला मुद्दा कोणता असेल जो राज्यामध्ये ज्या पहिल्या मुद्द्याला महाविकास आघाडी हात घालेल? सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता वाटतो महाविकास आघाडीला? फक्त शेतकऱ्यांचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा वाटतो. मला असं वाटतं आत्ताच्या वेळेला कायदा सुव्यवस्था जी पूर्णपणे बिघडलेली आहे, एक यंत्रणा सरकारची बटीक होऊन बसलेली आहे. वाटतं हे सगळं या महाराष्ट्राला या सगळ्या याच्यातून मुक्त करावं लागेल. या सगळ्या यंत्रणेला मुक्तपणे काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी लागेल. आताच्या घडीला दबावाखाली सगळी मंडळी काम करते आणि येणार काळात या राज्याला जे आर्थिक डबघाईला आलं, मला ते सावरण्याचा सगळ्यात आधी प्रयत्न येणाऱ्या सरकारला म्हणजे आम्हाला करावा लागेल. बरं, लोकसभेमध्ये म्हणजे महायुतीकडून असा आरोप केला गेला की संविधान हा शब्द वापरून संविधानाविषयीचे नरेटिव्ह सेट करून मग महाविकास आघाडीला यश मिळालं. आता महायुतीकडून असा प्रयत्न केला जातोय, घर घर संविधान सारखं ज्या शब्द आहेत किंवा ज्या मोहिमा आहेत त्या राबवल्या जात आहेत, त्यामुळे त्या नरेटिव्हकडे कशा प्रकारे पाहायचं? महाविकास आघाडी संविधान हा शब्द वापरून नेमका काय प्रचार विधानसभेच्या निवडणुकीत करताना पाहायला मिळेल? ही घटना सत्य आहे. नॅरेटिव्ह काय सेट केला? भारतीय जनता पार्टीच्या 6 खासदारांनी हे बोललेलं आहे. हेगडे कर्नाटक मधले भारतीय जनता खासदार बोलले का नाही बोलले? असे भारतीय जनताचे 6 खासदार बोलले की आम्हाला 400च्या पार द्या
कारण आम्हाला ही घटना संविधान बदलायचं आहे आणि आता घरोघरी संविधान देऊन काय दिवे लावणार तुम्ही? संविधान तर तुम्ही असे बांधून ठेवून दिलेले वरती किंवा नुसतं गुंडावून त्याची पूजा करतायत. प्रत्यक्षात बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यातील याचं कुठं पालन होतं? आज कायदा काय होता? शेड्यूल बी काय, 10B काय होतं? सरकार गद्दारी काय होती? पक्षांतर बंदी कायदा काय होता? काय कायदा लावला तुमच्या सरकारने, तुमच्या कोर्टाने, तुमच्या निवडणूक आयोगाने? त्यामुळे तुम्ही संविधान बदलाच्या बाजूनच आहे आजही. तुम्ही संविधानाच्या नुसार कोणतं काम करतच नाही या राज्यामध्ये, या देशामध्ये. भारतीय जनता पार्टीला वाटेल तो कायदा, अशा पद्धतीने या राज्यात काय देशात स्थिती आहे. आणि त्याच्यामुळे हे संविधान म्हणजे काय? संविधान बदलण्याचं, संविधानात जे लिहिलं याचं कुठे अंमलबजावणी आहे? आणि म्हणून यांनी घरोघरी संविधान वाटून मला वाटतं काही होणार नाही. यांची जी वृत्ती आहे, ज्याला मनोवादी म्हणता येईल, ही वृत्ती या संविधान बदलाचीच आहे. हा काही नॅरेटिव्ह नाही आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने हे बोललेलं आहे. बरं. आणि म्हणून मला असं वाटतं आजही नेहमी सुद्धा येणार का सुद्धा नुसतं संविधान वाटून घर संविधान घेऊन आज जाऊन घेऊन जाणार ना देवेंद्र फडणवीसांना घरोघर संविधान पाहू ना, लोक येऊ देतात का तुम्हाला घरी? बरं. अंबादास दानवेजी, धन्यवाद, तुम्ही वेळ काढलात आणि पुढारी न्यूजशी बातचीत केलीत त्याबद्दल. तुमच्याशी बातचीत केल्यानंतर संविधान हा शब्द विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा गाजणार इतकं मात्र निश्चित झालंय असं समजतंय.